नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. मालेगावातल्या एका अत्यंत मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय. कोरोनाच्या काळात इतकी गर्दी मालेगावात बघायला मिळतेय की आता काय करावं हा प्रश्न आहे. चित्रपट पाहण्याकरता मालेगावच्या मोहन चित्रपटगृहामध्ये काल ही तुफान गर्दी उसळली होती. गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबई सागा हा नवीन चित्रपट रिलीज झाला. तो पाहण्याकरता प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. एकीकडे मालेगावात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना त्याला न जुमानता नियमांची पायमल्ली करत नागरिकांनी चित्रपटगृहावर ही प्रचंड मोठी गर्दी केली. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. बब्बू, खरं तर परवा आणि काल दोन्ही दिवस आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना अपडेट देत होतो. कोरोना विषयी काय परिस्थिती आहे मालेगावात, आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तर आता काय बोलावं हा प्रश्न पडतो. सुवर्ण, खरं तर मालेगावची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे. रोज इथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्याच्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. नागरिकही भयभीत आहे. मात्र काही नागरिक अशी आहे की त्यांना कोरोनाशी काही घेणं देणं नाहीये. आपण हा जो व्हिडिओ पाहिलाय तर हा कालचा व्हिडिओ आहे, संध्याकाळचा. मोहन चित्रपटात नवीन चित्रपट लागलेला आहे आणि तो पाहण्यासाठी ही जी गर्दी झालेली आहे, एकूणच ही गर्दी पाहताना पोलीस पण काय करताय असा एक प्रश्न निर्माण होतोय. कारण सध्या जे चित्रपटगृहांना 50% प्रेक्षकांची परवानगी आहे, असं असताना देखील एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी होती तरी कसे. आणि खरं तर मालेगावचे लोक या अगोदर चित्रपटात फटाके वाजवणे किंवा इतर कृत्य करणे हे सुरू आहे. आणि आता ही गर्दी पाहिल्यानंतर यांना कोरोना विसर पडला की काय असाच प्रश्न निर्माण होतोय. एकूणच आता याबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची अत्यंत गरज आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पण आपण बघतोय मोहन चित्रपटगृह मालेगावातला, त्याच्या बाहेर नवीन चित्रपट बघण्याकरता तुडुंब गर्दी उसळली. बहुतांश लोकांनी मास्क लावलेले नाहीत. सोशल डिस्टन्सिंग तर नाहीच नाही, किंबहुना एकमेकांच्या अक्षरशः खांद्यावर बसून, उरावर बसून पुढे जाण्याची घाई हे सगळे करतायत. मालेगावामध्ये कोरोनाच्या नियमांची पायमल्ली बघायला मिळते आहे. खरं तर मालेगाव हा हॉटस्पॉट आहे कोरोनाचा. मालेगावातल्या लोकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे, काळजी घेण्याची गरज आहे. 50% जो नियम आहे, 50% चित्रपटगृह खुली राहतील, तो तरी या चित्रपटगृहाने पाळला आहे का हाही प्रश्न पडतो. आणि आता आपण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांकरता आणि पालकांकरता महत्त्वाच्या असलेल्या बातमीकडे वळतोय. 10वी-12वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 12वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन होणार आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा 30 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. तसंच 10वी-12वीची प्रॅक्टिकल परीक्षा लेखी परीक्षेनंतर होणार आहे. यावर्षी आपल्याला सर्वांना अवगत आहे की विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी आपण 30 मिनिटं अजून त्यांना वाढवून देत आहोत. त्याचबरोबर जे 40 आणि 50 गुणाच्या परीक्षेसाठी आपण जे आहे ते 40 ते 15 मिनिटं आपण वेळ वाढवून देण्याचा आपण ह्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मला आणखीन एक सांगायला पाहिजे की परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटाची वेळ पण वाढवून देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक तासाला 20 मिनिटं आपण एक्स्ट्रा देणार आहोत. तसे 3 तासाप्रमाणे 60 मिनिटं आपण जी विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना आपण देण्यासंदर्भामधलं निर्णय घेतलेला आहे. 12वीची जी परीक्षा आहे ती 23/4/2021 ते 21/5/2021 कालावधीमध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीने आपण लेखी परीक्षा घेणार आहोत. म्हणजे 10वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा या दोन्ही परीक्षा ज्या आहेत या ऑफलाईन पद्धतीने घेणार आहोत. लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालय यांनाच आम्ही आता परीक्षा केंद्र ठरवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे त्याच शाळेमध्ये विद्यार्थी आणि ज्या कनिष्ठ विद्यालयामध्ये आहे त्याच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायची आहे. अपवादक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्राची परीक्षेची बैठकीची व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सांगत आहोत.
पालक संघटना पुणे इथल्या अध्यक्ष जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत. जयश्रीताई, आपलं स्वागत. वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टींची स्पष्टता केली. त्यामध्ये ऑफलाईन परीक्षा होणार, 10वी 12वीच्या त्यांना अधिकचा वेळ वाढवून दिला जाणार, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तुम्ही काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर परीक्षा घेत असताना परीक्षा आणि कोरोना ह्या दोन गोष्टी जरा वेगळ्या ठेवल्या तर जास्त बरं होण्याची गरज आहे. सध्या आत्ताचा आपण जर मिनिटाचा आकडा बघितला तर प्रत्येक मिनिटाला एक वेगळी बातमी आपल्या समोर येऊन धडकते आहे. कुठल्या शहरामध्ये लॉकडाऊन केलेलं आहे, कुठल्या शहरामध्ये संख्या किती झपाट्याने वाढलेली आहे आणि कुठल्या शहरामध्ये लोकांचा उद्रेक किती वाढलेला आहे की आजकाल लोक आपण बघतोय की लोक कुठल्याही प्रकारे कोरोनाला घाबरत नाहीये. अशा सगळ्या मानसिकतेमध्ये आमची मुलं पण आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये पालकांना खूप मोठा प्रश्न असा पडलेला आहे की आज माझं मूल परीक्षेला पाठवायचं तर ते कुठल्या परिस्थितीत. ऑलरेडी मानसिक दडपणामध्ये आहेत ही सगळी मुलं आणि खरं हा खूप भयंकर निर्णय आहे. जरी तारखा डिक्लेअर झालेले असतील तरी याच्याकडे मुलांना परीक्षा देणं हा प्रोटोकॉल आहे आणि तो पाळावा लागतोय. पण फार सकारात्मक विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन नाहीये याच्याकडे. अत्यंत घाबरलेली आणि भेदरक अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची तर आहेच आहे, परंतु पालकांची पण आहे. आता फक्त एकच असं कुठेतरी डोक्यामध्ये आहे की चला एकदाचं वर्ष संपतंय, पण वर्षात गेन काय केलंय याच्यामध्ये फार मोठं प्रश्नचिन्ह आज पालक आणि विद्यार्थ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. नक्की. पण जयश्रीताई, आपल्याला असं म्हणायचंय की ऑनलाईन परीक्षा घ्यायला हव्या होत्या किंवा आता परीक्षा घ्यायला नको हव्या होत्या? काय नेमकं आपलं म्हणणं आहे? निश्चित सेकंड वेव्ह आज आपल्या उमऱ्यावरती येऊन उभी राहिलेली आहे. कुठल्याही सेकंदाला लॉकडाऊन डिक्लेअर होतोय की काय अशी परिस्थिती आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना एवढी परीक्षा घेण्याची घाई कशासाठी याचा प्रश्न आम्हाला खरंच पडलाय. दुसरं महत्वाचं म्हणजे 18 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांसाठी अजून लसच डेव्हलप झालेली नाहीये. जरी तुम्ही शिक्षक आणि अदर स्टाफला जरी तुम्ही लस देणार असाल तरी पण आमच्या विद्यार्थ्यांना लस दिलेली नाहीये. आज विद्यार्थ्यांच्या मनात खूप मोठे प्रश्न तयार झालेले आहेत. मी आज पेपरला गेलो आणि आल्यानंतर मला टेम्परेचर आलं तर पुन्हा एक दडपण मुलांच्या मनामध्ये निर्माण होतं, इव्हन पालकांच्या पण, की हा कोरोना तर नाहीये ना. म्हणजे साधं व्हायरल इन्फेक्शन जरी असेल तरी त्याला आज कोरोनाचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे खूप भेदरलेली अवस्था आहे. या अवस्थेमध्ये मुलं तो पेपर काय लिहिणार हा एक अजून दुसरा विचार करण्याची गरज. नक्की. जयश्रीताई, मी आपल्याला विनंती करेन आपण अशा सोबत राहा. आपल्याबरोबर फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन सुद्धा जोडले गेलेले आहेत. जयंत सर, आपलं स्वागत. 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भातल्या काही नियम किंवा काही अटी समोर आल्या आहेत. पत्रकार परिषद घेतली वर्षा गायकवाड यांनी आणि त्यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही काय सांगाल? तुमच्यापर्यंत पण ह्या सगळ्या नियम आणि अटी पोहोचल्या असतील, पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, मला असं सांगायचं आहे की आता सरकारची आता करोनाची दुसरी लाट आलेली आहे, बरोबर आहे. आणि सर्व ठिकाणी म्हणजे जास्त ठिकाणी सगळे लॉकडाऊन पण वगैरे केलेलं आहे. सरकारने लॉकडाऊन करण्याचे हे पण केलंय. तर अशा काळात कशाला परीक्षा घ्यायची? म्हणजे दुसरा मोठा इश्यू काय आहे की परीक्षा कशी घेणार? कारण की संपूर्ण वर्षात म्हणजे आपण जर शहराचे एक सोडलं तर गावात जे मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळालेलं नाही, अभ्यासाने केलेलं नाही, ऑनलाईन ऑफलाईन काहीच नाही केलं. त्यांना काहीच फॅसिलिटी नाही, डेटा वायफाय काही मिळालेलं नाहीये. मग जर त्यांना अभ्यासच नाही केला त्यांनी तर त्यांची परीक्षा घेऊन काय करणार? म्हणजे आता परीक्षा कशाला घ्यायची? जेव्हा तुमची कॉलेज शाळा वगैरे चालू जेव्हा करायची असेल तेव्हा तुम्ही परीक्षा घ्या ना. आता कशाला परीक्षा घेता? काय गरज काय परीक्षा? त्यांना डायरेक्ट तुम्ही प्रमोट करा आणि जेव्हा कॉलेज वगैरे चालू झाली की तेव्हा तुम्ही एक सीईटी टाईपची 100-200 मार्क्सची सीईटी एक्झाम घ्या, फक्त त्यांना प्रमोट करण्यासाठी. तसं तुम्ही करू शकता. पण आता इमिडिएट काहीच घाई नाही. म्हणजे सर्व टोटल वर्ल्ड जेव्हा याच्यात करोनात हे केलेलं आहे आणि सगळ्यांना त्रास आहेत, लोक मरतात, मग सगळ्यात जीव तुम्हाला हे आहे की परीक्षा घेण्याची अर्जन्सी आहे. तुम्हाला परीक्षा घेण्याची काय गरजच नाही. जयंत सर, आपल्याला असं नाही वाटत की एक असाही जनरेटर आहे ज्यांचं म्हणणं आहे की परीक्षा घ्यायलाच हव्यात, लवकरात लवकर परीक्षा घ्याव्या, पण सरकारनं नियोजन परीक्षांचं बसण्याच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते नियोजन नीट झालं पाहिजे असा काहींचा रेटा आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की परीक्षा घ्यायला नको. नाही ना, परीक्षा जर त्यांनी घ्यायची असेल तर तुम्ही जे शहरांची मुलं आहेत आणि गावाची जे आहेत त्यांना एक लेवलवर आणा. आता कुठे लेवलवर? शहरांची जे मुलं आहेत त्यांनी
अभ्यास केला, त्यांनी कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट ट्युशन जे पण सगळं केलं त्यांनी, पैसे आहेत त्यांनी केला. पण गावाची मुलांना काहीच नाही मिळालं. अभ्यास कुठे केलाय त्यांनी? काहीच फॅसिलिटी नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यांना तुम्ही लेवलवर आणा. एका शहराची मुलं पास होणार, मार्क्स वगैरे त्यांना मिळणार, पण गावाची जी मुलं आहेत त्यांना काय तुम्ही लेवलवर परत आणा. तुम्ही त्यांना अभ्यास झाला पाहिजे, वेळ द्या त्यांना. आणि जेव्हा कॉलेज चालू झाली तेव्हा तुम्ही सीईटी टाईपची एक्झाम घ्या. म्हणजे असं काय अर्जंट हे नाही की 100% सगळ्यांना पास करायचं. सीईटी घ्या तुम्ही कॉलेज चालू झाल्यानंतर, ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक्झाम घ्या. पण आताची घाई काय म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे, ह्या वर्षी पण 6 महिने असेच जाणार आहे. म्हणजे कोरोनाचे अजून 6 महिने जाणार आहे आणि शाळा किंवा कॉलेज म्हणजे जयंत सर, तुम्हाला असं म्हणायचंय की कोरोनाची महाराष्ट्रामध्ये दुसरी लाट आलेली असताना, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना, एका बाजूला कोरोना होतो की काय याचं टेन्शन, दुसरीकडे अभ्यास करायचा याचं टेन्शन विद्यार्थ्यांना आहे. हाच प्रश्न घेऊन मी जयश्रीताईंकडे जाते. जयश्रीताई, खूप मोठ्या प्रमाणात असाही एक पालकवर्ग आहे जो म्हणतोय की परीक्षा व्हायला हव्यात, फक्त बसण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा कसं बसायचं, कुठे बसायचं, सोशल डिस्टन्सिंग, याच्या सगळ्या गोष्टी सरकारनं लक्षपूर्वक केल्या पाहिजेत किंवा त्या दिल्या पाहिजेत सुविधा. सोशल डिस्टन्सिंग हे जरी किती प्रमाणात सरकारने दिलं तरी आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत, त्या बेसिक नीड्स म्हणजे प्रत्येक क्लासरूम मध्ये वॉशरूम्स आहेत का, पाण्याची सुविधा आहे का. आमच्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागाचा तर कोणी विचारच करत नाहीये याच्यामध्ये. पण शहरी भागात जरी तुम्ही बघितलं तरी असे कुठेही स्कूल्स नाहीयेत की प्रत्येक स्कूलमध्ये तुम्हाला टॉयलेट्स आणि पाणी अवेलेबल आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ट्रान्सपोर्ट, आणि ग्रामीण भागातल्या मुलांना कुठच्या सुविधा मिळतात आणि नेमक्या कोणासाठी हा परीक्षेचा फार्स केला जातो याचं खरंच आम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. यंदाच्या वर्षी जर तुम्हाला सोल्युशन बेस्ड काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण 10वी आणि 12वीची परीक्षाच घेणं, हा अट्टहास करणं आणि मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळणं, हा निव्वळ टाइमपास चाललेला आहे. म्हणजे काय बोलायचं. पण आता जसं जयंत सरांनी सांगितलं की परीक्षा 10वी 12वीच्या घ्यायच्याच नाहीत, कॉलेज जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांची सीईटी सारखी एखादी परीक्षा घ्यायची 100 मार्क किंवा 200 मार्काची, आणि मग त्यांना पुढच्या वर्गात टाकायचा. तर असा एखादा वेगळा पर्याय काही जयश्रीताई आपल्याला आपल्या समोर दिसतोय? म्हणजे निश्चित 10वीच्या मुलांना आपण डायरेक्टली जर त्यांच्या चॉईसचा जर का आपण त्यांना साईड्स दिल्या, ती सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, तो साईड आपण मुलांना डायरेक्टली ऍडमिट केला, तिथे मार्कांचं कुठेही बॅरियर न ठेवता तो एक पर्याय होऊ शकतो. आणि सेम वे तुम्ही आपण 12वीच्या मुलांसाठी पण इम्प्लिमेंट करू शकतो. आज प्रॅक्टिकलची परीक्षा तुम्ही लेखी स्वरूपात घेणार म्हटल्यानंतर परत अजून एक परीक्षेचं बर्डन, म्हणजे सतत त्या मुलांच्या डोक्यावरती बर्डन चालू आहे. आपण ग्रामीण भागातली अजून एक विदारक परिस्थिती जर लक्षात घेतली तर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा सिरियसनेस आज कोणालाही नाहीये. आपण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये त्या फील्डवर जाऊन फिरून बघतो तिथे कोणीही मास्क पाळत नाही, कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाही, कुठेही हायजीन नाही. अशा परिस्थितीमध्ये हा उद्रेक होण्याच्या उंबरठ्यावरती आपण उभे आहोत. नागपूर सारखी काही शहरं आताही बंद करतायत. अशा परिस्थितीमध्ये आज सगळ्यांनाच भीती अशी असते की आपण आज उमऱ्यातनं बाहेरून घरात आलो तर येताना आपण कोरोनाला घेऊन येतोय की काय. आणि नवीन सेकंड स्ट्रेन जो कोरोनाचा जो दुसरा वेगळा स्ट्रेन आलेला आहे त्याच्याबद्दल पण अजून प्रश्नचिन्ह आले. मग हा सगळा गोंधळ असताना परीक्षा घेण्याचा हा अट्टहास म्हणजे हा खरं तर कुठेतरी पुन्हा एकदा विचार करण्यासारखी गोष्ट आहे या विषयावरती. आपल्याबरोबर जयंत जैन सुद्धा आहेत. जयंत सर, जसा तुम्ही उल्लेख केलात की काही भागामध्ये तर अभ्यासच मुलांचा झालेला नाही, कारण त्यांच्यापर्यंत सिलेबस पोहोचण्यापासून, त्यांनी अभ्यास करण्यापासून या सगळ्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात अडचणी आल्या. मग असं असताना काही पालकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की परीक्षाच घेऊ नये. अनेक पालकांचे तुम्हाला फोन आले असतील, त्यांच्या प्रतिक्रिया आल्या असतील हे निर्णय झाल्यानंतर. काय पालकांचं म्हणणं होतं, त्यांनी काय भावना व्यक्त केल्या तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे जे काही कंप्लेंट्स आलेले शहरात तर ठीक आहे, पालकांचं असं म्हणणं आहे, पण ते ऑफलाईन म्हणतात, ऑफलाईन घेतली पाहिजे, ऑनलाईन आम्ही जाणार नाही, आमच्या मुलांना नाही पाठवणार. पण तुम्ही गावात जर गेले तिथे विचारा तर त्यांचं एकदम क्लिअर म्हणणं आहे की आमच्या मुलांना अभ्यास मिळालेला नाही, अभ्यास केलेलाच नाहीये. काही संपूर्ण वर्ष असंच गेलंय, घरी बसून पण अभ्यास केलेला नाही, काय सिलेबसचे वगैरे काहीच नाही. आणि प्रॅक्टिकलचे जे आहेत प्रॅक्टिकलचं झालेच नाहीये समजा. तर अभ्यास जेव्हा केलेला नाहीये तुम्ही एका लेवलवर आणा ना त्यांना. म्हणजे शहराची मुलं आहेत आणि
गावाची आहेत त्यांना एका लेवलवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन पण त्यांना एकाला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालेलं आहे आणि दुसऱ्यांना काहीच मिळालं नाही. 70% जे मुलं आहेत ते गावाची आहेत, त्यांना वायफाय नाहीये, त्यांना फॅसिलिटीज नाहीये, काहीच नाहीये. मग त्यांना काय करणार? मग कशाला एजन्सी काय? आता महाराष्ट्रात जे आहेत करोनाचा इफेक्ट सर्वात जास्त आहेत आणि ज्या राज्यात करोना कमी असतानाही त्यांनी जेव्हा शाळा किंवा कॉलेज चालू केली तर भरपूर करोनाचे केस आले, अध्यापक आहे त्यांनाही आले, मुलांना पण आले. तर अशी काय घाई आहे? म्हणजे एक दिवसाची एक्झाम पण नाहीये, तुमचं 7-8 दिवसाची एक्झाम आहे, डेली तिथे भेटणार एकमेकांना, तर करोनाचे चान्सेस जास्त आहे. तर आपण कोरोनाचे चान्सेस जास्त आहे. जयंत सर, तुम्ही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. जयश्रीताई हाच मुद्दा घेऊन आपल्याकडे येते. कोरोनाची चाचणी शिक्षकांची होणार आहे पण विद्यार्थ्यांची होणार नाहीये कारण ती शक्य नाही असं वर्षाताई गायकवाड म्हणाल्या. मग तर धोका अजून वाढतो. म्हणजे परीक्षा घ्यायची घेऊन टाकू असा सगळा प्रकार सुरू आहे. एक्झॅक्टली, हा निव्वळ टाइमपास चाललेला आहे. कारण एकीकडे तुम्ही म्हणता 18 वर्षाच्या खाली मुलांसाठीची अजून लसच डेव्हलप झालेली नाहीये. मग जिथे असिम्प्टोमॅटिक कॅरियर, याच्यामध्ये खूप लोक असिम्प्टोमॅटिक कॅरियर निघतायत, मुलं असिम्प्टोमॅटिक कॅरियर असतात, शिक्षक असिम्प्टोमॅटिक कॅरियर असतात. अशा केसेसमध्ये आपण ह्या सगळ्यांनाच एक दुसऱ्या लाटेला, मी तर म्हणेल की तुम्ही उलट स्वागत करताय दुसऱ्या लाटेचं, असा सगळा प्रकार चाललेला आहे. आणि आज मुलांचा जर विचार केला तर तुम्ही मुलांना कुठल्याच प्रकारे कंट्रोल करू शकत नाहीये. आज उद्या जर लॉकडाऊन झालं तर पुढे काय? म्हणजे आमच्याकडे जेव्हा पॅरेंट्सचे फोन येतात त्या पॅरेंट्सचं म्हणणं असतं की परीक्षा घ्यायला पाहिजे, कारण काही मुलांनी, त्यातली त्यात काही मुलांनी थोडाफार जी काय त्यांचं प्रिपरेशन झालं असेल. पण हेच पालक उद्या जेव्हा मुलं कोरोना पॉझिटिव्ह होतील तेव्हा ह्या पालकांचं मत हे डायरेक्टली वेगळं होतं. सो सरकारने सर्वसमावेशक विचार करण्याची नितांत गरज आहे आणि कुठेतरी परीक्षा ह्या थांबण्याची गरज आहे. आज पालकांना किती जरी वाटत असेल परीक्षा घेतल्या पाहिजेत तरी त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे. 18 वर्षाखाली जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत प्रत्येक 18 वर्षाखालचं मूल हे धोक्याच्या पातळीवरती आज उभं आहे असं आम्हाला वाटतं. मला वाटतं तुमच्या दोघांच्या बोलण्यामधला एक समान धागा होता, तो म्हणजे सर्वसमावेशक निर्णय व्हायला हवा. ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला विद्यार्थी असो त्याच्यासाठीचा सर्वसमावेशक विचार. आणि त्याच वेळेला काही पालक असं म्हणतायत की परीक्षा व्हायला हव्यात, काही पालक म्हणतायत की परीक्षा व्हायला नकोत. याही दोन्ही बाजूंनी सर्वसमावेशक विचार व्हायला हवा आणि परीक्षा आत्ता तरी होऊ नये जेव्हा की आपण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. आपल्या दोघांचेही आभार आपण सविस्तर चर्चा केल्याबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटू अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत बोलतायत. थेट प्रक्षेपण कुठून आला याची माहिती या ठिकाणी आम्हाला देता येत नाही, परंतु मी आदरणीय नितीन गडकरीजींना या ठिकाणी विनंती केली आहे की आपण दिल्लीमध्ये त्यांच्याशी बोला आणि आम्ही पाठवलेले जे सॅम्पल आहेत त्या सॅम्पलचं काय झालं याची माहिती आम्हाला मिळवून द्या. आणि त्यांनी सांगितलं की मी ते निश्चितपणे 1-2 दिवसात तुम्हाला करून देतो. तर तद्वतच मी या ठिकाणी सांगेन आपल्याला की एक वर्धा जिल्ह्यातली सन्माननीय महिला ह्या आपल्या कुटुंबियांना भेटायला मनीष नगरमध्ये आलेल्या होत्या आणि मनीष नगरमध्ये ते कुटुंब पूर्णतः करोनाग्रस्त होतं आणि त्या महिलेला सुद्धा या ठिकाणी करोना झाला, पॉझिटिव्ह निघाल्या. त्यांचा सॅम्पल जो पाठवण्यात आलेला होता त्या सॅम्पलनी मात्र हा स्ट्रेन जो आहे तो युरोपचा स्ट्रेन आहे असं त्या ठिकाणी दाखवलं. यामध्ये सहसा जुलाब होणे, उन्हाळी लागणे आणि शरीरावर बाधा पोचणे शरीराला, अशा पद्धतीचा एक त्याच्या संसर्ग जो झालेला लोक आहेत त्याच्यातनं दिसतं आहे. आणि याची जी स्पीड आहे ती स्पीड 60% वर गेलेली आहे आणि एकंदरीत एकाला जर झालं तर संपूर्ण कुटुंब लगेच त्या बाधित होऊन जातं, अशा पद्धतीचं ही स्ट्रेन त्या ठिकाणी दिसलेली आहे. परंतु नागपूरचे जे सॅम्पल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं काय घडलं आणि काय एक्झॅक्टली आहे आणि त्याचा SOP काय असायला पाहिजे, काय ट्रीटमेंट करायला पाहिजे हे ठरवलं जाऊ शकत नाही. परंतु एक मात्र खरं की आमच्याकडे टेस्टिंगचं आणि ट्रेसिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण आम्ही वाढवलेलं आहे आणि ते 10 लाखावर
जवळपास आम्ही 3,80,000च्या जवळपास टेस्टिंग आतापर्यंत केलेलं आहेत आणि आम्हाला ते वाढवण्याचं सुद्धा आमचं तंत्र या ठिकाणी आहे. या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छेन की आज हे जे निर्बंध आम्ही 31 मार्चपर्यंत लावतो आहोत, या निर्बंधात मात्र कोणत्याही प्रकारे अर्थचक्राला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आणि जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेऊ. खरं पाहिलं तर व्हॅक्सिनेशनवर सुद्धा आमचा फार मोठा भर आहे. आम्हाला जो टार्गेट आहे लसीकरणाचा तो 6,87,000 हा हे आमचं उद्दिष्ट आहे जिल्ह्याचं आणि त्यासाठी युद्धस्तरावरती लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. जास्तीचे केंद्र या ठिकाणी ग्रामीण भागात 150 आज जे केंद्र आहेत ते केंद्र शहरामध्ये 88 आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 79 केंद्र आज आहेत. परंतु उद्या ग्रामीण भागात 100 होतील, 21 केंद्र वाढतील. परंतु आमचा टार्गेट हा 150 ग्रामीण भागामध्ये केंद्र आणि 150 शहरी भागामध्ये केंद्र हा करण्याचा आहे. आज दर दिवशी 20,000 लोकांना लसीकरण केलं जातं, परंतु ते 40,000पर्यंत आम्हाला घेऊन जायचं आहे. एक महत्त्वाची बैठक नागपुरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती कोरोना संदर्भातली, कारण नागपुरात कोरोना वाढतो आहे आणि त्या बैठकीनंतरची ही ऊर्जा मंत्र्यांची आणि पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया होती. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA कडे वर्ग करण्यात आलाय. केंद्रीय गृह खात्यानं NIA ला FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत. आतापर्यंत NIA केवळ कार्मायकल रोडवर गाडीमध्ये सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी चौकशी करत होतं, तर ATS हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता ATS कडून हा मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा NIA ला देण्यात आलेला आहे. तसंच गेल्या 3 तासांपासून NIA ची टीम सचिन वाझेच्या घरी चौकशी करत होती. आता 3 तासानंतर टीम वाझेच्या घरून निघाली आहे. सचिन वाझेच्या ठाण्याच्या घरी ही टीम चौकशीसाठी गेली होती. मृत्यू प्रकरणी FIR दाखल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत कार्मायकल रोडवरची स्फोटकं असलेली गाडी याविषयीच NIA तपास करत होता. आता मात्र हिरेनच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा ATS कडून NIA कडे देण्यात आलेला आहे. स्फोटकं आणि मृत्यूचा तपास दोन्ही आता NIAच करेल. दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. दोन्ही केसचा तपास यापुढे NIA करणार आहे. केंद्रीय गृह खात्यानं तसे आदेश दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. अजित, जसं वारंवार आपण सांगतोय की हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अजूनपर्यंत तरी ATS कडे होता, आता मात्र तो NIA कडे जाणार आहे. दोन्हीही प्रकरणांचा तपास आता NIA करणार आहे. ही दिवसभरातली महत्त्वाची घडामोड. शिथिल ते ही घडामोड आहे ही, कारण का आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला मुंबई क्राईम ब्रांचची CID टीम तपास करत होती. त्यानंतर हा तपास जो आहे तो ATS कडे सोपवण्यात आला होता आणि पहिला तपास जो आहे कार्मायकल रोडवरचा तो तपास NIA ला त्या ठिकाणी देण्यात आला. आणि काही वेळापूर्वीच NIA च्या अधिकाऱ्यांनी हे अधिकृतरित्या सांगितलेलं आहे की ऐरोली मुलुंडवरून जी हिरव्या रंगाची गाडी चोरीला गेली होती ती गाडी, त्याचबरोबरीनं मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यू हे दोन्ही प्रकरणं देखील NIA ला तपासाकरता देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हा सगळा तपासाचा हँडओव्हर जो आहे तो घेण्याकरता NIA चे अधिकारी ठाणे ATSच्या कार्यालयामध्ये सोमवारी येणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली आहे. सुवर्णा. नक्की अजित, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार आहोत अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वर्डी इथं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडील आणि भावानं स्वतःच्याच मुलीवर हल्ला केलाय. केवळ मुलीवर नाही तर जावयावर देखील धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. मुलगी आणि जावई या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मला असं वाटतं की इंटरकास्ट मॅरेज हा कोणता गुन्हा नाही आहे, कारण की प्रत्येकाला ह्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि आज आपण एवढं सगळ्या गोष्टींनी पुढे गेलेलो आहोत की एवढं विचारांनी पण आपण पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना ह्या थांबल्या पाहिजे, कारण की प्रत्येक मुलगी असो मुलगा असो त्याला आपला आपला इंडिव्हिज्युअल विचार करायची क्षमता आहे. आपला आपला निर्णय घ्यायसाठी ते स्वतः सक्षम असतात. आणि आईवडिलांनी सुद्धा यांना सपोर्ट केला पाहिजे या सगळ्या विषयांमध्ये. आणि ह्या घटनेची परत आवृत्ती ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये परत होता कामा नये. एक छोटासा ब्रेक, पुन्हा लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. Sir, you're a genius.